झुंबीचं त्याचं हे नव्हतं, फक्त नांगरणीच्या हिशोबाने आणलेलं त्याला गवऱ्याला. पण जशी जशी त्याला रख आली त्या रेडाला, त्याच्या रागात आला तो. थोड्याच मिनिटात तुम्हाला दाखवतो तुम्हाला गवऱ्या सोडता बिडता काय. चला तुम्ही सोडता काय बोलताय, खायला बियायला घालता काय. बघू शकता हा गवऱ्या, इंट्रिगिंग गवऱ्या, काय राज पेंढारीचा गवऱ्या. हा पहा कसा गुलगुला करायला इथं पहा. गाइस वेलकम टू अवर चॅनल आणि तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आम्ही जात आहोत रेड्याला बघायला, दाभोल मध्ये. कुठला रेडा? गवऱ्या रेडा. पाठी पण ब्लॉगिंग चालू आहे आता. मी पण नवीन ब्लॉग टाकणार आहे, फक्त व्हिडिओच आहे. आयफोन त्यातनं पण दाखवा नंतर माझा. रईसी काम आले, साहिल वल्लीने आम्हाला घेऊन दिलेले आयफोन आहे ते. काय बोलू शकता तुम्ही तुला अक्षरशः इथं एवढा कचरा आहे ना रेड्याला गवऱ्याला की रेड्याने पाहू शकता तुम्ही. खुलखुला केला ना रोडा व्हिडिओचा पण आपण पाहू शकतो. रोडाचा खुलखुला रेड्याने केलाय बघा, पूर्ण घसरलाय सर्व इथं पाहू शकता तुम्ही. पुढं पाहत राहा व्हिडिओ. आम्ही जात आहोत गवऱ्याकडं. तिथं जर सोडायचं आम्ही सोडून तुला दाखव, पुन्हा व्हिडिओ दाखव. फक्त पाहत राहा. खुलखुला बघा, हा खुलखुला गेला, हा खुलखुला हा पहा कसा गुलगुला करायला इथं पहा. गुलगुला काय करायला तरी. नमस्कार भावांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज शनिवार. आता आलो आहे आम्ही दाभोलला गवऱ्याकडे आलो आहे. प्रेमच्या रेड्याकडे आलो होतं दाभोलला. बघू शकता आता शेतातनं आलो इथं. माझ्यासोबत आहेत आदी आणि साहिल इकडे बघ. तर वाड्याजवळ आलो आहे आम्ही. प्रेम पण आहे सोबत. खाली तिकडं मलनीच्या इथे कोण राज आहे का? राज खाली आहे तिथं राज. आणि आम्हाला काही माहीतच नव्हतं रोड. पहिला आम्ही राकेश काकांना फोन लावला तर डायरेक्ट आम्ही गेलो बौद्धवाडीत. दासगाव बोलतोय ही दाभोलची बौद्धवाडीत गेलो. आणि आता हा बघा, हा वाडा आहे त्याचा, पण तो वाड्यात नाही वाटतं, खाली सोडलाय त्याला रेड्याला. खाली सोडलाय. आता जातोय आम्ही खाली बघाय. थोड्याच मिनिटात तुम्हाला दाखवतो तुम्हाला गवऱ्या. प्रेम तुझं पूर्ण नाव काय रे? कोण? राजचं पूर्ण नाव काय? हां, त्या गवऱ्याच्या मालकाचं नाव राज पेंढारी आहे तिथं. तो बघा, आणि म्हशी पण आहे का, बैल आहेत बैल. हां, बघू शकता. आता आम्ही आलो इथं. ते बघू शकता यांची मलनी चालू आहे आता. हा बैल इथं आहे त्यांचा. हा गवऱ्या मस्ती करतोय. हा व्यसन नाही का? हा बघू शकता गवऱ्या इथंच बांधतात की नाही ना मल्ली. हा प्रेम ना, राज ना. हा बघा, हा राजाचा रेडा आहे तो. काय मागा हातला होता त्याला. मारतो आम्हाला, मारल. केस भरपूर आहेत रे. मलनी काढते आता. आणि हा बैल आहे. त्याला कशाला असंच आणलं बाहेर दाखवाय. बघ बैल दिवाळी. बघू शकता गवऱ्या इधर. आम्ही हात लावतो. मला बघू दे काय मारा येतोय. वार आहे तिथं, बघू शकता. वार दाखवा तिथे. झाडाला घातले ते बघू शकते इथं. केस बघू शकता, भरपूर आहेत केस. अस्वल झालं रे. नाही केस सोडत नाही का त्याला? सोडतो आता बांधले. चला सोडलेली आता बांधली. खाली न्यायची खाडीत नदीत तिकडे. तू ऐकेल काय? पळेल ना तू. मुरकी टाकतो. बघू शकता हा गवऱ्या, इंट्रिगिंग गवऱ्या, काय राज पेंढारीचा गवऱ्या. मारतो काय पण. हा मारणार नाही, पहिले असं सोडलं. काय करायचं? सोडायची मुरकी टाक. मुरकी टाकतोय त्याला. मुरकी टाकून त्याला आम्ही सोडणार आहोत. बघू शकता सगळी बसलीत तिथं आमच्याकडे बघतायत काय करतात पोरं. काय करतात तिकडे पोरं काय करतात. पोरं काय रेडा बघतायत नुसते. दिवस रात्र रेडाच दिसते पोरांना. मिंटी बांधले. ब्लर का होतोय ते मग क्लिक कर त्याच्यावर. तिथं झोंबी लावलेली. दे इकडे माझ्याकडे.
आता मी बोलणार. त्या तिकडे झोंबी लावलेली त्याची त्या साईडला एक टोलचा रेडा होता. टोलचाच ना तो सोन्या, टोलच्या रेड्याची तिकडे झोंबी लावलेली. हे आता बघ कसला मारायला त्या मालक गेला ना, मारायला जात आहे. ऐक हा काय आला हा चल ऐक चल ये काय आला ऐक ऐक हे ऐक ऐक काय आला इकडे आईचं प्रेम बघू शकता. आई तुम्हाला मारतो काय? हा ए गवड्या मग तुम्ही खायला बियाला थांब, ते आईला मारते, तू गावड्या गावड्या करतेस, तिला मारते गावड्या. हा अशा बाय. तुम्हाला किती वर्ष झाले आई ह्याला आणून तुमच्या इकडं? आमच्या घरात सुद्धा दत्तारी झालीच तशी हा? 3 वर्षाचं झाली असेल. 3 वर्ष. कुठनं आता राजला माहिती असेल कुठनं आणलं तर. ते आमच्या बापेला माहित असते. मग तुम्ही सोडता बिडता काय? चल हो तुम्ही सोडता काय? काय बोलताय? खायला बियाला घालता काय तुम्ही? मारा बिराय नाही. हो रे मारा बिराय नाही भाई. नवीन माणसं दिसेल ना तुम्ही पाहिला ते बघू शकता आता मोरकी लावली त्याला, लोलना टाकतोय, नाही ते यसन नाही ना त्याला पलल वगैरे, म्हणून आता आम्ही त्याला बांधलंय. एसवीस टाकलं तर पण नाही पडत, तर बरोबरच असं. होय. नाही ना आता आम्हाला नवीन बघून हो 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 अंगाबिंगावर यायलो आमच्या, नाही तर तसं नाही अंगाबिंगावर यायचा काय भीती नाही. ते दुसरी आवाजात नाही पलल निसता कुठं कुठं खालाटी. तसं नाही करायचं. दोन लाव कचरे सोडले. आता बघू शकता त्याला, आता नेते खाली आम्ही खालाटी. आता रेडाला सोडले आम्ही डायरेक्ट. अचानक आम्ही आलो दुपारी, खालच्या साईडला नेतोय. बघू शकता राज गेला पुढं. राजला काय मारत नाही. प्रेमला तुला पण नाही ना प्रेम मारत, तर ती रोजची झालीत ना म्हणून त्यांना मारत नाही. कचरे बघतोय. हां पहिलाच लॉल. गवड्याला आपण बघा आलो, गवड्याला सोडल्या तुझ्या बांधताना. हां त्याला दाखव सही. चल आमच्यावरचे बघतो कसलं चाललंय बघ तू साडाचा. त्याला रोड माहिती आहे ना इथला. आता आम्ही आलो गेल्या टायमाला, पण आम्ही येणार होतो पावसात प्रेमनी पण बोललेला आणि राकेश काका पण बोललेले, राकेश जाधव ते बोललेले, पण काय आम्ही आलो नाही पावसात, टाईमच नाही भेटला. पण आता आम्हाला टाईम भेटला आहे आणि आता आम्ही सोडले त्याला दुपारचे. आम्हाला काही टाईम नाही, आम्हाला टाईमपास हा सुट्टी आहे, मग आम्ही काय टाईमपास करतो नुसतं फिरतो इकडे तिकडे. आता आम्ही भेटले बघू शकता खाली. हो 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 पाण्यात उतरायची नाही ना म्हणणं. होऊ शकता आता खाली नेतोय शेतातनं. आता माझ्यासोबत आहे प्रेम. पण बघू आता गौऱ्याबद्दल काय प्रेमचं म्हणणं आहे ते विचारतो. प्रेम ह्याला आणला कुठून ह्या रेड्याला गौऱ्याला? बेबलगरवरून आणलाय. किती वर्ष अगोदर आणलं याला? म्हणजे 2 वर्ष अगोदर आणलेलं त्याला इथनं बेबलघरवरून. आणि तेव्हा बच्चा होता तो, आणि तरी पण त्याला नांगरला लावायचं ना. नांगरणी खूप केलं आणि त्याने आतापर्यंत नांगरणीच करतो. तो बैल बघतला तुम्ही तिथं मल्लीजवळ त्यांच्या, तो त्याच्यासोबतच ना, त्यासोबतच नांगरणी करतो. आणि पहिला काय झोंबीचं त्याचं हे नव्हतं, फक्त नांगरणीच्या हिशोबाने आणलेलं त्याला गौऱ्याला. पण जशी जशी त्याला रख आली त्या रेडाला, त्याच्या रागात आला तो, तसं मग त्या मालकाला पण समजलं, राजला पण आणि सगळ्या मित्रांना पण. आणि ही सोबतच त्यांच्या एकाच वर्गात की तुम्ही दोघं? एकाच वर्गात दोघं जण. मग ती समजलं त्यांना की राग आला आहे, आणि त्याची स्टेपनी मग त्यांनी सुरुवात केली की झोंबी लावायची. मग तिथपासून झोंबी लावली. हा पहिली कुठे लावली झोंबी? पहिली गावातलीच पहिली झोंबी झाली. कुठला? दाबोलमधला? तो आहे ना गेंद्या तुमच्या इथं नेलेला आहे. हां त्याचं पहिली झोंबी. आमच्या इथं जो यश मेंढेनी रेडा आणलाय आता नवीन गेंद्या म्हणून, त्याजवळच पहिली झोंबी त्याची लागलेली. आणि दुसरी झोंबी त्याच्या वाड्याजवळच लावली ना वाटतं. टोलचा एक रेडा होता. आता मध्ये पण त्यांची लावलेली, मी यूट्यूबला टाकलेली, पण माझ्या त्या पॉलिसीमुळे ती डायरेक्ट व्हिडिओ डिलीट झाली यूट्यूबवरनं. ती दुसरी त्याची झोंबी होती इथंच आपल्या वाड्याजवळच. ती 25 मिनटं झाली ना, 25 मिनटं ना, ती मोठी झाली झोंबी. 25 मिनटं झाली झोंबी ती मस्त झाली झोंबी. आणि मग त्यानंतर मग तेच टोलवाले बोलले की आमच्या घराजवळ आणा. आता एकदा आम्ही तुमच्या इथं आणली ना,
मग दुसरी डायरेक्ट त्यांच्या वाड्याजवळ नेली आम्ही, म्हणजे त्यांच्या गावात नेली यांनी ना, त्या गावात नेऊन तिथं झोंबी लावली तिसरी. आत्ताच लावली, 1 महिना झाला असेल, पाऊस संपताच लावलेली झोंबी ती. आणि तिथं पण चांगली झाली झोंबी, एक 9-10 मिनटाची झोंबी झाली ती पण चांगली. आणि त्यानंतर मग डायरेक्ट गवऱ्याला बघू शकता मेहनत तशीच ठेवली त्यांनी मालकानी पण. आणि नांगरकी तिथपासून दिली काय मग याला? नांगरकी नाही तिथून, तिथपासून नांगरकी नाही ना, तिथून नांगरकी त्याला दिली नाही. रेड्याला बरं नव्हतं ना. हां, रेडा आजारी होता, आम्ही पण ऐकलं. मध्ये आम्ही येत होतो पण आम्हाला ते राकेश काका पण बोलले की रेडा आजारी आहे म्हणून त्याची आम्ही व्हिडिओ काढा आलो नाही. त्या ह्याच्या आधीच आलो असतो आम्ही व्हिडिओ काढाय. तो जरा आजारी होता भरपूर म्हणून आलो नाही, नाहीतर तो ह्याच्याहून जास्त तयार होता भरपूर. आता केस आहेत त्याची मस्त, उलट चांगला होता तयार. पण आजार होता ना, आजारी झाला तो, त्यात जरासं उतरला आहे तो, बघू शकता तुम्ही त्याला. आणि त्याला आता नवीन लोलना टाकला आहे त्याने, कालच ताणी टाकला लोलना. पण त्याला रोज रनिंग आहे इथं, आणि इथं खाडी पण जवळच आहे पाठी, त्यात पोहतात पण रोज पोरं असल्यावर. आणि कामाला गेली तर नाही, पण त्याला रनिंग रोज आहे, त्याला रनिंग खूप आहे इथं. त्याला रनिंग रोज म्हणजे रोज, आणि लांब लांब नेतात ती पोरं धावाय बिवायला त्याला, म्हणून त्याला धावतो एकदम फास्ट. तो धावण्यात एकदम अप्रतिम आहे, तो नाद नाही त्याचा. काय बोलायचं तुम्हाला गवऱ्याबद्दल? नाद करा पण गवऱ्याचा कुठे? कशात रनिंग? रनिंग मध्ये. हां, नाद नाही गवऱ्याचा, असं आदित्य हाटे यांचं म्हणणं आहे. अरे उन्हात उन्हात असा पुन्हा. हा बघा, हा बैल बांधाय, ह्यासोबत नांगरकी मिंगरकी करतो तो. हे मारतो काय? लात मारतो ना तुम्ही. बघा, ह्याला पण आता नेतोय आम्ही वाड्यात. बाबा राहू दे. वाड्यात न्यायचे आणि राहू दे, याला काय हाय नाही ते. तो बरोबर जाईल. आता त्यांना दोघांना पण हात धावतच चाललाय. दोघांना पण डायरेक्ट आता वाड्यात नेतो आम्ही. जरासं ऊन जास्त वाढलंय ना आता, त्यांची मळणी पण चालू आहे, बघू शकता. चल धाव धाव. म्हणून त्यांना आता वाड्यात नेतो, बघू दाखवतो तुम्हाला वाड्यात गेल्यावर. कारण की ऊन झालं आहे म्हणून आता त्यांना परत वाड्यात नेत आहेत. जास्त टाईम बाहेर नाही बांधत ते तर. आणि संध्याकाळी सोडतात रोज रनिंगला धावायला. ती पूर्ण बघितलात ना आपण, आलो तिकडनं खाली, व्हिडिओ पण टाकवेन मी, एक चालायची व्हिडिओ काढली. तो चांगला भाग आहे त्यांना रनिंगला, रेड्याला वगैरे. तिथून डायरेक्ट त्या खाडीत नेतात रनिंगला डायरेक्ट, आणि खाडीत डायरेक्ट पावतो तो चांगला. पोरं असली का त्यासोबत पावतात, नाहीतर तो फक्त रनिंगलाच. बघू शकता वाडा त्याचा. चल अरे, अजून एक बैल आहे इथं, अजून एक बैल बघू शकता. हा वाड्याचाच असतो, हा वाड्याचाच असतो काय बैल. आणि हा आहे, आणि ते एकटा गवऱ्या मानले काय? आता आम्ही बघितले गवऱ्याला. आता चाललो आहे आम्ही घरी, आणि तो राज पण चालला आहे आता मळणी काढाय. आम्ही चाललो आमच्या घरी. कधी दाबोलला आला, दाबोल खालाटीमध्ये यायचं, आणि ग्रामपंचायतकडे रोड जातो ना, त्या ग्रामपंचायतच्या रोडच्या साईडला यायचं आणि विचारायचं कुणाला राजचा वाडा कुठं आहे. राज पेंढारी यांचा. नाही तर गावात पण विचारला तर कुणाला राज आणि प्रेमचं घर, त्यांना प्रेम आणि राज फक्त नाव विचारा या पोरांचं. तर तुम्हाला बरोबर रेडा दाखवतील ती 2 पोरं. जर कुणाला यायचं असेल तर या दाबोल खालाटीमध्ये. बघू शकता आता आम्ही चाललो, आता बघितले त्याला, खाली सोडली बिडली आम्ही आलो म्हणून त्यांनी मळणी काढलेला. पण त्या टायमातून टाईम काढला त्यांनी आमच्यासाठी, आणि आभारी आहेत आम्ही त्याच्याबद्दल त्याला, राजला. आणि एवढं बोलून आमचे 2 शब्द संपवतो आम्ही. काय इकडे आत्ताचा ब्लॉग आम्ही आत्ता इथंच बंद करतोय. लवकरच भेटू नवीन व्हिडिओत, बघत राहा आपल्या चॅनलला. येतो आम्ही, भेटू लवकरच नवीन व्हिडिओत.